तुम्ही गैरसमज करून घेताय. राज्य सरकार श्रीमंत आहे. राज्य सरकारकडे भरपूर पैसे आहेत. एस टी महामंडळाला ताबडतोब शपथविधी झाल्यावर पहिला निर्णय होईल की एस टी महामंडळाला सर्वच्या सर्व पैसे दिले जातील. तुम्ही कोणतीही चिंता करू नका. एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी चिंता करू नये आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेही करू नये. फक्त आता शपथविधीचा अवधी बाकी आहे. हे बघा, आमचा पराभव झाला आहे. आम्ही त्यांच्या कारणात जाणं लोकांनाही बरं वाटणार नाही. आम्ही त्याबद्दल काही कॉमेंट करू नये. त्यांनी 5 तारखेला शपथ घ्यावी, 15 तारखेला घ्यावी, नाही तर पुढच्या महिन्यात घ्यावी. ही फॅक्ट आहे की आमचा पराभव झाला आहे. त्यामुळं त्यांची शपथविधी का लांबतोय का नाही याविषयी मी तुम्हाला त्या दिवशी काल पुण्यातही सांगितलं. या आमची मेजॉरिटी आली असती तर आम्हाला 26 तारखेच्या आतच शपथविधी घ्यावा लागला असता, कारण राष्ट्रपती, राज्यपाल आणि न्यायालय हे आमच्या बाजूने उभा राहील का याच्याबद्दल अनेकांना शंका आहे. मला नाही आहे, पण अनेकांना आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या नियम इकडच्या बाजूला वेगळे, तिकडच्या बाजूला वेगळे, पण मला त्याबद्दलही काही म्हणायचं नाही. आमची संख्या मर्यादित आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि मित्रपक्षांचे म्हणून एक 57 आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान जर समोरच्या बाजूला केलं असेल आणि हे जे सध्याची मागणी EVMची आहे ती मागणी क्षणभर असं गरीब दराकी कोटी आहे, म्हणजे हे चुकीचं म्हणतात सगळे, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेने त्यांना प्रेम दिलेलं असेल तर जनतेच्या कुठल्याही मागण्यांना आता सरकार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही मला माहीत नाही, पण ते झाले तर त्यांना नो हा शब्द डिक्शनरीतनं वगळावा लागेल. परंतु सर, लोकसभेमधला जो काही महायुतीचा पराभव झाला आणि तुम्हाला तुमच्या पार्ट्यात 31हून अधिक जास्त आमदार दिले, त्यावेळेस तो निकाल तुम्हाला मान्य होता. परंतु आता विधानसभेला मात्र ही विपरीत परिस्थिती निर्माण झाली, हा निकाल मान्य नाही असा आरोप सत्ताधारी लावतो. चांगला प्रश्न आहे हा. लोकसभेला निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आधी हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक झाली. हरियाणाला 100% विजय होईल असं वाटत असताना तिथं पराभव झाला. महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये, महाराष्ट्रात आमचा पराभव झाला. आम्हाला खात्री होती की आमचाच विजय होईल. आम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातल्या जनतेला देखील हा निर्णय मान्य नाही. आता आपण जे म्हणताय की आम्हाला आत्ता वाईट वाटायला लागलेलं आहे कारण आमचा पराभव झाला, तर मरकडवाडीला उद्याच 30 लोक जनतेतनं मतदान करणार आहेत. त्यावेळी मरकडवाडीचा निकाल काय येतो आहे त्यामध्येही आपल्याला थोडंसं कळेल. आणि राजू खरेंच्यासारखे प्रसंग अनेक ठिकाणी झालेले आहेत. पोलिसांनी त्यांचीच तक्रार घेतलेली नाही, त्यांनी त्यांच्या समर्थकांनी पकडलेली लोक ही त्या ठिकाणी पोलीस केसच रजिस्टर झाली नाही. तर त्यामुळं या अशा गोष्टी घडल्यामुळं आम्ही म्हणतो आहे. आणि एक उमेदवार म्हणजे 1.5 लाखाने विजयी झालेले आहेत आणि त्यांचे पूर्वज हे 30 आणि 35 हजारांनी पण निवडून आलेले नव्हते. म्हणजे लीड काही लोकांचे लीड 30,000चे 1.5 लाख झालेले आहेत. त्यामुळं लोकांचा विश्वास बसत नाही. आमचा काही प्रश्न नाही, लोकांचाच विश्वास बसत नाही आणि हे गणित महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नाही. हरियाणामध्ये जे राईट झालं आणि महाराष्ट्रामध्ये जे राईट झालं ते इतिहासात पहिल्यांदा झालं. दुसरं महत्त्वाचं की हरियाणामध्ये मी तेच बघत होतो, हरियाणामध्ये मतदान संपल्यानंतर मतदारांची संख्या वाढवण्यात आली आणि हे जे प्रभाकर परकाला आहेत त्यांनीच ही माहिती दिलेली आणि करण थापर यांनी वायरवर त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला. त्यात आता महाराष्ट्रात जशी 8% मतं वाढली तशी हरियाणामध्ये 6.7% मतं वाढली. त्यामुळं आम्हाला शंका आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला याचं उत्तर 3% जरी मतं, तुम्ही लोकसभेत बघा ना, लोकसभेत 0.5%चाच फरक होता दोघांच्या मतदानात आणि एकदम भारतीय जनता पक्ष लोकप्रिय झालं आणि त्यांचं किती वोट शेअर 50%वर गेलं ना. हे अनकलनीय आहे. मी म्हणतो 2-3% मागं पुढं. त्यामुळं हे जे ॲडिशनल मतदान झालं ते कुठं गेलं याचा शोध लागला पाहिजे.
5 लाख आणि 46 लाख. तुम्ही महागाईबद्दल बोलताय, पण आरएसएस प्रमुखांचं तर म्हणणं आहे की आता लोकसंख्या सुद्धा वाढवली पाहिजे, ती घटून देता कामा नये. किमान 3 मुलं प्रत्येकाने या ठिकाणी त्यांच्यापासून सुरू तीन किमान 3 मुलं असली पाहिजे प्रत्येकाला. नाही, आता RSS प्रमुखांचं आदर हे सरकार ठेवेलच. त्यामुळं ज्या अजितदादांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत कायदा आणला की 2पेक्षा तिसरं मूल झालं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला उभा राहता येणार नाही. ते पहिलं RSSच्या आदेशाप्रमाणे अजितदादांनी निर्णय घ्यावा लागेल की 2 नाही अनेक मुलं असली तरी निवडणुकीला उभा राहता येईल. हा निर्णय आता होण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणताय ते मला माहीत नाही RSS प्रमुख काय म्हणतायत. परंतु 2 मिनटं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 2019ला जे मतदान होतं त्यामध्ये 2024 लोकसभा 2019 टू लोकसभा 2024 5 लाख मतच वाढली आणि 2019 नंतर 2024च्या लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत महाराष्ट्रात 46 लाख मतं वाढली. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग वगैरे सगळं मोडून या जनरेशनने 18 वर्षापूर्वी जे उपद्व्याप झाले त्याचा 46 लाख लोकसंख्या वाढली असं त्याचा अर्थ होतो. 46 लाख मतदान वाढले कसे हा प्रश्न आहे ना. लोकसभेनंतर ॲडिशनल मतं आली. मतदार यादीत घोळ आहे, त्यासाठी आम्ही तक्रार यापूर्वी केलेली आहे. मतदार यादीमध्ये 10, 15, 20, 30 हजार मतं वाढवण्यात आलेली आहेत असंही आमच्या निदर्शनाला आलं आहे. कोर्टी तत्परतेने हवा EVMच्या विरोधात जायला लागल्यावर कोर्टच आता EVMची बाजू घ्यायला लागले आणि कोर्टाने ताबडतोब त्यांची याचिका खारिज करून टाकलेली आहे. अनेक टेक्निकल लोक वेगळ्या प्रकारे सांगतायत, त्याचे हळूहळू एकत्रीकरण करतायत. हळूहळू या सगळ्या गोष्टी पुढे येतील. होणार आहे ना, होईल ना. काल उद्धवजींनी पुण्यामध्ये बाबा आढावांच्या तिथं भाषण करतानाच सांगितलं, त्याप्रमाणे होईल. सर 2 प्रश्न आहेत. एक तर पहिला प्रश्न की रोहित पाटील यांची पहिल्यांदाच जिंकून येतात, काय महत्त्वाचे मुद्दे राहिले की त्यांना एवढी मोठी जबाबदारी की देण्यात आली आहे. आणि दुसरा प्रश्न की मरकटवाडीमध्ये जो प्रयोग आता उद्या केला जाणार आहे, हा प्रयोग करून साध्य काय होईल? मरकटवाडीमध्ये आम्ही प्रयोग करत नाही, गाव प्रयोग करते. आमचा काही संबंध नाही. गावानेच ठरवलं की हे शक्य नाही आणि हे असं कसं झालं म्हणून गाव करते. आता गावाने निर्णय केल्यानंतर समजा त्या मूळ झालेल्या मतदानात आणि याच्यात बराच फरक आला तर त्याचा अर्थ असा होईल की गावोगावी हेच झालेलं आहे आणि गावातला असंतोष चव्हाट्यावर मांडण्याचं काम मरकटवाडी महाराष्ट्रात करेल. त्यामुळे साध्य अनेक गोष्टीत आता आम्हाला माहिती आहे की निकाल लागला आहे, सर्टिफिकेट घेऊन लोक उद्या शपथी सभागृहात घेतील, परंतु महाराष्ट्राच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्त होत आहेत आणि हे पहिल्यांदा भारतात घडतं की लोक स्पष्टपणानं सांगत आहेत. एक, रोहित पवार हे RRAबांचे चिरंजीव आहेत, रोहित पाटील, आणि रोहित पाटील हे अतिशय प्रभावीपणानं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि संसदेमध्ये विधिमंडळामध्ये RRAबांनी चांगलं काम केलेलं. आमचे जे सगळे उमेदवार आहेत त्यात मी, जितेंद्र आव्हाडजी, नारायण बाबा आणि रोहित पवार हे मला वाटतं आम्ही चौघेच रिपीट झालेले आहोत. या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मतदान वाढत असेल तर ही चिंतेची बाब आहे आणि त्यामुळं या बाबतीमध्ये सर्वांनी चिंता व्यक्त केली आणि ती चिंता व्यक्त करत असताना हे मतदान कसं वाढलं, हे वाढण्याचं शेवटी
आम्हाला असं सांगण्यात आलं की EVM मशीन हे सिम्पल कॅल्क्युलेटर आहे आणि मतदान झाल्यानंतर रात्रीपर्यंत सतत मतं वाढत जाणं आणि त्यांची आकडेवारी बऱ्याच ठिकाणी C-17 जो फॉर्म मतदान पूर्ण झाल्यावर अंतिम आकडेवारी दिली जाते त्याच्याशी न जुळणं ही फार गंभीर बाब आहे. आमच्या या निवडून आलेल्या सदस्यापैकी श्रीयुत उत्तम जानकर यांनी त्यांच्या मतदारसंघात मरकडवाडी या ठिकाणी जनतेने, त्यांनी म्हणण्यापेक्षा जनतेने एकत्रित येऊन निर्णय घेतला आहे की असं होणार नाही जे मतदान झालं आहे ते. म्हणजे निवडून आलेले उत्तम जानकर साहेब यांच्या मतदारसंघात मरकडवाडीने ठरवलं की आपण पुन्हा मतदान करू. मंगळवारी ते मतदान दिवसभर होईल आणि आपल्या चॅनेलसमोर, मीडियासमोर त्याची मतमोजणी देखील होईल. त्यांचा गावातल्या लोकांचा असा दावा आहे की एवढी मतं विरोधात जाऊच शकत नाही. त्याचबरोबर आमचे दुसरे विधानसभेचे सदस्य मोहोळचे श्रीयुत राजू खरे यांच्या मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या, त्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊनच्या मागे 2 युवकांना त्यांच्या समर्थकांनी पकडलं. त्यामध्ये त्यांच्याकडे 14 लॅपटॉप, 14 मोबाईल फोन्स होते आणि ते बिहार आणि उत्तर प्रदेशची मुलं होती. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये श्रीयुत राजू खरे हे घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यांना फक्त त्या ठिकाणी डिटेन करून ठेवण्यात आलं आणि खरं म्हणजे रीतसर ही तक्रार नोंदवली पाहिजे होती की यांची हालचाल संशयास्पद आहे. ती 2 युवक हे महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते आणि त्यानंतर निवडणुकीत राजू खरे यांचा विजय झाला आणि त्यांच्याकडून, पोलिसांच्याकडून कोणती कारवाई न होता ती मुलं त्या लोकांना सोडून देण्यात आलं. असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेले असतील असा समज आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात निवडणुका या कागदावर व्हाव्यात, बॅलट पेपरवर व्हाव्यात, हा जो आग्रह आहे त्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुष्टी देतो, पाठिंबा देतो आणि महाराष्ट्रात कालच श्रीयुत बाबा आढाव साहेबांनी जे लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन केलं ते आंदोलन महाराष्ट्रभर होईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी गावं आहेत की ज्या गावांना आश्चर्य वाटतं की आपल्या गावात असं मतदान होऊ शकत नाही, असं कसं झालं. सर्व गट, सर्व पक्ष एकाच उमेदवाराचं काम करत आहेत आणि त्या ठिकाणी गाव उमेदवाराला मायनस जातं आहे, हे यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं आणि त्यामुळं अतिरिक्त मतदान जे वाढलं त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट 2 दिवसानंतर बंद करून टाकली. लोकांना ती माहिती उपलब्ध होणार नाही याची काळजी घेतली. हाही गंभीर गुन्हा निवडणूक आयोगाने केलेला आहे असं मला वाटतं. कारण माहिती दडवणे, माहिती दाखवण्यापासून बंदी आणणे, माहिती गडप करणे हा गुन्हा आहे आजच्या नव्या जगात. गुन्हा म्हणण्यापेक्षा हा चूक आहे ही आणि हे जाणीवपूर्वक निवडणूक आयोग का करतं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची वागणूक, निवडणूक आयोगाच्याकडे नाना पटोले, काँग्रेस अध्यक्ष, मी आणि शिवसेनेचे श्रीयुत संजय राऊत यांनी यापूर्वीच तक्रारी अर्ज दाखल केलेला होता. त्यावर काँग्रेस पक्षाला त्यांनी बोलवलेलं आहे. पण जोपर्यंत जे मतदान झालं ते EVM मशीन जोपर्यंत बाहेर ताब्यात येत नाही तोपर्यंत काही गोष्टींची उत्तरं मिळू शकत नाहीत असं अनेकांचं मत आहे. महाराष्ट्रामध्ये बरेच नवे प्रश्न या काळात सरकार येण्याच्या आधीच तयार व्हायला लागले तसं दिसतं आणि त्यातला एक प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या ज्या लाडक्या भगिनी आहेत त्या भगिनींची
65पेक्षा जास्त वय ज्यांचं आहे त्या भगिनींचा अंतर्भाव महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या यादीत होणं अत्यंत आवश्यक होतं. पण आम्हाला गेल्या 2-3 दिवसातल्या बातम्यावरून असं दिसतंय की सध्या आहेत त्या लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या सरकार करतंय असा साधारण वर्तमानपत्रातल्या बातम्यावरून आम्ही पाहिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीची योजना अधिक लोकप्रिय आहे आणि त्यामुळंच सरकार निवडून आले असा सरकारी पक्षाचा दावा आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींची संख्या आता वाढवायला काहीच हरकत नाही. त्यामुळं 65 वर्षापेक्षा जास्त महिला ज्या महाराष्ट्रात आहेत त्यांना जास्त प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. 1500च्या ऐवजी 2100 रुपये करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन यांनी जाहीर केलेला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचं धोरण आहे. तेही 2100 रुपये आता नव्या वर्षात 1 जानेवारीपासून सरकार चालू करेल अशी महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे सोयाबीनचे दर आहेत त्याला आधारभूत किंमत मिळालेली नाही, त्यांना 6000 रुपये देतो हा वादा जो आहे त्याप्रमाणे या सीझनला ज्यांनी सोयाबीन 3200-3400 रुपयांनी विकलं त्यांना उरलेली रक्कम ताबडतोब मोदी साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ताबडतोब त्यांना मिळावी अशी देखील आमची विनंती आहे. कापसाचे दर कमी होत आहेत त्याकडेही तात्काळ सरकारने लक्ष द्यावं. सरकारपुढे बरीच कामं आहेत आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे सोपस्कार सोडून लवकरात लवकर त्यांनी शपथ घ्यावी आणि आपला कारभार चालू करावा. महाराष्ट्रात ज्या चांगल्या गोष्टी ते करतील त्यांना सकारात्मक आम्ही राहू. विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका आमच्या पक्षाची राहणार नाही. जे चांगलं होईल, जे महाराष्ट्राच्या हिताचं होईल त्यांना पाठिंबा देण्याचं धोरण आम्ही सतत चांगल्या मुद्द्यांवर करू. परंतु महाराष्ट्राचं नुकसान होत असेल, महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर जाण्याची जी परंपरा मागच्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाली ती खंडित करण्यासाठी काही पावलं उचलत असतील आणि महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार लोकांना, युवकांना हाताला काम मिळत असेल आणि आमच्या आया बहिणींना महागाईने जर्जर पछाडलेलं आहे, ती महागाई कमी करण्यासाठी सरकार काही पावलं उचलत असेल आणि महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करण्याची भूमिका जी सरकारने श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली ती सरसकट माफी लवकरात लवकर सरकारने करावी एवढीच विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचे आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत आणि राजू खरे साहेब आहेत. आपल्याला त्यांच्या बाबतीत काही आपले अधिक प्रश्न असतील तर ते आपण त्यांना विचारू शकतो.